मॉर्निंग. या वेळेत टाईम सांगितलं तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. आज थोडासा लेट झालेला आहे, सगळी कामं लेटच होत आहेत. आणि आज बनवायची आहे मेथीची भाजी. तर मेथीची भाजी निवडणं आणि बनवणं यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणजे जसं आता उद्या काय भाजी बनणार याची थोडीफार तयारी आणि काय बनणार हे सगळं नियोजन मी करून ठेवते. आणि थोडंसं लवकर पण होतं दररोज. तुम्ही म्हणत होता ते मंगळसूत्र दाखव, तर हे बघा मंगळसूत्र माझं असं मी ओवून घेतलेलं आहे यावेळेस. म्हणजे एक सोनेरी मणी आहे आणि एक काळी मणी आहे. अगोदर फक्त काळी मणीचंच होतं, मी नंतर ते चेंज केलेलं आहे आणि छान पण वाटत आहे. म्हणजे काहीतरी आपण नवीन केलं ना, खरंच खूप छान वाटतं ते. आणि मी जेव्हाही मंगळसूत्र ओवून घ्यायचं गटवायला द्यायचे बाहेर, पण यावेळेस आम्ही घरीच ओवलेलो आहोत, मी आणि शेजाऱ्यांच्या ताई. छान पण वाटत आहे. जेव्हाही आपण मेहनत घेऊन स्वतः करतो ना, खरंच छान वाटतं. तर मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि भाजी मी नंतर धुवून घेणार आहे. अगोदर मी कांदे चिरून घेते. तर कांदे इकडे धुवून घेतलेले आहेत साल काढून आणि कांदे चिरून घेते. आणि तोपर्यंत कुकरला मी डाळ लावली आहे. जोपर्यंत की सगळी तयारी होईल तोपर्यंत डाळ पण शिजेल. दूध आज मी नंतर गरम करायला ठेवणार आहे, कारण तितकी घाई नाही. अगोदर चहा प्यायचं राहायचं मला, त्यामुळे अगोदर दूध गरम करायचे. 10 कामं ठेवायचे. अगोदर दूध गरम करणं आणि चहा पिणं ही कामं करायची, पण आजकाल तितकं घाई नाही आहे. असू दे म्हणलं, दूध नंतर गरम करू, आज अगोदरच लेट झालेलं आहे मला. तर अगोदर मी इकडे भाजीची तयारी करून घेते. आणि थोडेसे भाकरी राहिलेल्या आहेत म्हणजे अगोदरच्या. तर अगोदर म्हणजे खूप जणीने खाल्लेलं पण असेल, म्हणजे मी आज कुटके बनवत आहे. म्हणजे उरलेल्या भाकरी जे असतात ना ते वेस्टच जातात. मग अशा प्रकारे कुटके बनवले ना खरंच खूप छान लागतात खाण्यासाठी. आणि याचा उपमा पण आपण बनवू शकतो, पण मला उपमा तितका आवडत नाही, पण कुटके खूप आवडतात. तर मी आज कुटकेच बनवणार आहे. त्यासाठी खूप सारा कांदा चिरलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मेथीची भाजी धुवून घेतली. आणि थोडीशी मेथीची भाजी मी कुटक्यामध्ये टाकणार आहे आणि बाकीची पूर्ण भाजी बनणार आहे. तर इकडे मेथीची भाजी मी अगोदर बारीक चिरून घेतलेली आहे. म्हणजे सगळी तयारी झाली ना, मग कुटके बनवा, भाजी बनवा, भात बनवा, काय बनवायचं ते बनवा, वेळ लागणार नाही. सकाळी सकाळी वेळखाऊ कामं म्हणजे सगळ्या भाज्या निवडणं, चिरणं, वाटणं, कुटणं यामध्येच आपला वेळ जास्त जातो. तर इकडे मी सगळे तयारी करून घेतलेली, भाजी पण चिरून घेतलेली आहे. आता पटकन करायला सुरुवात करूया. दिनेश पप्पा पण येतील. आज खरंच मला खूप लेट झालेला आहे. दररोज कसं 8-9 वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण होतो, पण आज ना मी 8 वाजता सुरुवात केली. सकाळपासूनच थोडंसं लेट सगळी कामं. म्हणजे कधी कधी असं होतं ना की काम करायचं मनच राहत नाही आपलं. माझं मनच तसंच झालेलं आहे. सगळी कामं जीवावर होत आहेत, मनात नसल्यासाठी करू की नको सुरू असतं. पण आता टिफिन न्यायला येतील, मग त्यावेळेत काही सुचणार नाही, मग घाई गडबडीत मी करत असते. तर असं इकडं कुटके बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, खूप सारा कांदा टाकला, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलेली आहे, मुठभर शेंगदाणे, मुठभर डाळवं टाकलेलं आहे, परतून घेतलं. नंतर यामध्ये मी थोडीशी मेथीची भाजी टाकलेली आहे, याचा फ्लेवर छान येतो यामध्ये. मेथीची भाजी टाकून परतून घेतलं आणि थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे, हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलेलं आहे. नंतर मी थोडंसं पाणी आणि थोडंसं वरण टाकलेलं आहे, म्हणजे चव छान येते कुटक्याला. म्हणजे यामध्ये सगळंच असतं, मसाले वगैरे ते टाकलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून झाकून ठेवलेलं आहे. एक उकळी येईल तोपर्यंत मी इकडं जे भाकरी आहेत राहिलेल्या ते मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले त्याचे. आणि आता हे जे उकळतं पाणी आहे यामध्ये आपल्याला हे टाकायचं. म्हणजे हे जे आदन ठेवलेलं आहे आपण त्याला छान उकळी आलेली आहे. नंतर हे कुटके टाकले, मी छान मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे. आता छान शिजू द्यायचं आहे. खूप छान लागतात आणि अगोदर खूप बनायचे, पण आजकाल हे सगळं करणं आपण बंद केलेलं आहे. आजकाल ऑइली जसं दररोज एक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भरपूर मसाले टाकून आपण बनवतो, पण तब्येतीला ठीक नाही येते. हे साधं सिंपलच आहे, पण चांगलं असतं. अगोदर तर बनायचं हे खूप, पण आजकाल आपण हे सगळं बनवणं बंदच केलेलं आहे. तर आज खूप दिवसाच्या नंतर मी कुटके बनवलेले आहेत. कुटके बनत आहेत तोपर्यंत मी भाजीची तयारी करते. म्हणजे आज लेट खूप झालेलं आहे मला. संग मी पूर्ण स्वयंपाक करून घेते. नंतर बनवण्यासाठी काही ठेवणार नाही आज मी, कारण खूप लेट झालेलं आहे. मला आज बोटवे पण करायचे. जसं मी तुम्हाला म्हणलं की आभाळ आलेलं आहे, वातावरण बिघडलेलं आहे, त्यामुळे आता वरची कामं काही होणार नाहीत. म्हणजे आता छतवर नेऊन काही उन्हाला टाकणं, पापड वगैरे करून घालणं काहीच होणार नाही या वातावरणामध्ये. तर घर बसल्या म्हणजे सावलीमध्ये जी कामं होतात ते करायचे आहेत. म्हणजे जसं बोटवे आहेत, वाफीचे पापड आहेत, हे सगळं मला करायचं आहे. त्यामुळे थोडंसं लवकर मी किचनपासून फ्री होते आणि बाकीची सगळी कामं थोडंसं लवकर आवरून घेते. पण नंतर जे दुपारी वेळ असतो ना त्या वेळेमध्ये थोडंफार म्हणजे 1 तास 2 तास जितकाही वेळ भेटला तितक्यामध्ये मी बोटवे वगैरे करणार आहे, सुरुवात करणार आहे आजपासून. तर इकडे मी तांदूळही फटकून घेतले, निवडून घेतले आणि 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले
घेतले आणि इकडं तांदळाच्या डबल पाणी टाकून मी भात बनत ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत इकडे डाळ पण शिजलेली आहे. तर डाळ मी थोडीशी हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकून घाटून घेतलेलं आहे. कुटके बघू शकता मस्त शिजलेले आहेत. आता उतरावून ठेवते मी. दही कुटके खूप छान लागतात. आता कुटके बनलेलेच आहेत. आता मी पटकन भाजी बनवून घेते. तर किचनवरती खूप जास्त पसारा झालेला आहे, तर ह्या पसारा मी नंतर उचलणार आहे. अगोदर भाज्या जी आता ही भाजी वगैरे बनते ना, त्याला सगळे मसाले लागतात. तोपर्यंत किचन अस्तव्यस्तच राहणार आहे. मग नंतर मी निवांत काढते. तिकडे मी दुसरी कढई ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल गरम होत आहे तोपर्यंत मी बाकीची सगळीकडे तयारी करून घेतली. लसूण वाटून घेतलं आणि इकडे मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर खूप सारं लसूण टाकलेले, कढीपत्ता कोथिंबीर टाकली, परतून घेतलेला आहे. जसं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे आणि छान परतून घेऊया. अगोदर तर खूप जास्तही वाटत होती, पण जसं ही फ्राय व्हायला लागली, जसं आपण परतत गेलो ना, तशी भाजी एकदम थोडीशी झालेली आहे. बघू शकता. फक्त भाजी फ्राय केली ना अशीच खायला खूप छान लागते, पण खूपच ही भाजी थोडीशी होते. 2-3 पेंड्या असल्या तर ठीक आहे, अशाच प्रकारे मी बनवत असते. फक्त शेंगदाण्याचं वाटण टाकायचं यामध्ये, खूप छान लागते. पण मी आज डाळ टाकून बनवणार आहे. तर इकडे अगोदर मी टॅमॅटो टाकलेले आहेत. भाजी छान परतल्यानंतर परतून घेतल्यानंतर यामध्ये हळदी पावडर, धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे. बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडरही टाकलेली आहे. या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो आणि हिरवी मिरची मी भाजून वाटून ठेवलेली होती. तर 1 ते 1.5 चमचे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे. कुटके झाकून इथंच ठेवलेले आहेत मी. आणि जे कालचं दूध राहिलेलं होतं रात्रीचं, ते पण पातेल्यामध्ये तसंच आहे. तर आणखी एक वेळा गरम करते आणि जे आज आलेले ते दूध गरम करते आणि दोन्ही दूध एकत्रच करते मी, कारण कालचं पण दही होतं त्यामुळे मी काल विरजू लावलेलं नाही, कारण आंबट पण होतं ना, त्यामुळे लावत नाही आहे. तर 2 दिवसाचं दूध मी गरम करते, छान साय काढून घेते आणि मग विरजू लावते म्हणजे साय पण छान येते. वेगळे टोमॅटो छान शिजलेले आहेत, म्हणजे एकदम मस्त अशी भाजी बनलेली आहे. नंतर यामध्ये जी मिक्स केलेली डाळ होती ती डाळ टाकलेली. यामध्ये डाळ आपण चेंज करून टाकू शकता. मी आज तुरीची डाळ घेतलेली आहे. आपण यामध्ये चणा डाळ, मुगाची डाळ, हे पण खूप छान टेस्टी बनते. आणि सुकी, म्हणजे जशी सुकी भाजी बनवतो ना तशी पण छान बनते. पण मी इकडे आज वरण वगैरे बनवलेलं नाही, त्यामुळे अशी भाजी बनवलेली आहे. डाळ फ्राय बनवल्यासारखं खूप छान बनते अशी मेथीची भाजी. तर इकडं मस्त अशी मेथीची भाजी बनलेली आहे. जी ही पसार आहे ते अगोदर मी उचलते आणि आता दूध गरम करायला ठेवते. टाईम सांगितलं 9, 9:30 वाजलेत, खूप लेट झालेलं आहे. आत्ता मी दूध गरम करायला ठेवलं. हे दूध गरम झाल्यानंतर नंतर यामध्ये जे दूध आहे ते मी ओतणार आहे. तर रात्री येते वेळेस खारीक आणलीत, म्हणजे पुडाच आणलेले आहेत, पॉकेट आहे ते. तर ते मी डब्यात काढून ठेवते. छान आहेत, म्हणजे पिवळी खारीक आहे, हे खाण्यासाठी छान आहे. तर अगोदर हे डब्यात काढून ठेवते. जेव्हा अशा वस्तू घरी आणतात ना, तेव्हा दीपक दिनीची खूप आठवण येते. म्हणजे येता जाता खायचे ते. आता खाणार कोण आहे, सगळे डबे भरून राहतात, येता जाता मीच खात असते एकटी. तर इकडं खारीक मी भरून ठेवलेली आहे डब्यामध्ये. आणि इकडं तोपर्यंत दूधही गरम झालं, तर त्यामध्ये मी दूध वते आणि 1-2 खारका मी खायला पण घेतलेले आहेत. म्हणजे अशा डब्यात ठेवलं ना मुलं बाळं पण खायला घेतात, कारण आपण स्टीलच्या वगैरे डब्यात ठेवलं तर काय होतं, आपण पण विसरतो ते कशात काय ठेवलेलं आहे, दिसत नाही. तर अशा डब्यात ठेवलं ना समोर दिसतात आणि खायला घेतो आपण. म्हणजे शरीरात रक्ताची कमी किंवा कमजोरी आहे त्यांच्यासाठी तरी येज बनवणं खूप चांगलं आहे. जेव्हा दीपक दिनेश घरी होते ना, मी येज बनवून ठेवायचे. चांगलं पण असतं मुलांना देणं, म्हणजे कमजोरी वगैरे राहत नाही. पण आजकाल हे काहीच करणं मी बंदच केलेलं आहे, काहीच नाही. जेव्हापासून मुलं गेलेली घरापासून तेव्हापासून काहीच नाही. दररोजचा स्वयंपाक, भाकरी भाजी हेच बनत असतं आपल्या घरी, कारण वेगळं काय बनवलं दिनेशचे पप्पा तितकं आवडीनं खात नाहीत, बाबांना पण आवडत नाही. मग माझ्या एकटीसाठी मी काय करणार, असं पण होतं. तर असं इकडं भाजी बनलेलीच आहे. आता भात पण बनलेला आहे, पूर्ण स्वयंपाक झाला, फक्त भाकरी बनवायची मी नंतर बनवणार आहे. जे बनलेलं आहे सगळं ताटलीत वाढून घेते आणि टिफिन पण भरायचं आहे. म्हणजे आज खूप लेट झालेलं आहे आणि यांना पण घरी यायला आज लेट झालेला आहे. तर म्हणलं आता आल्यानंतर घाई गडबड खूप करते, तर येणे अगोदरच मी टिफिन भरून ठेवते. इकडे चहा पावडर पण आणलेली होती, ती पण डब्यात काढायची, नंतर काढणार आहे ते. तर इकडं मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. तर या तुम्हीही जेवण करायला. तर इकडे गरमागरम भात आहे, बीटरूट घेतलेला आहे, कुटके आहेत, मस्त अशी मेथीची भाजी आणि छान असं ताजं फ्रेश दही आहे. तर ही आहे आजची जेवण थाळी. आता भाकरी वगैरे नंतर बनतील, अगोदर मी टिफिन भरते जे हे बनलेलं आहे. तर इकडे एका छोट्या डब्यामध्ये मी दही दिलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ना ते मी टिफिन भरून दिलेलं आहे यांना. आणि तिळीच्या गोळ्या शिर्डीहून आणलेल्या होत्या, तर ते मी खायला घेतलेले आहेत. आता बाकीची कामं सगळी आवरली. आज दिवसभर ना इतकी धावपळ माझी झाली, थोडंसंही रेस्ट नाही, 5 मिनिट रेस्ट मला भेटलेला नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं की मी आज बोटे वगैरे करणार आहे, त्याचा पण मुहूर्त लागला नाही, कारण खूप लेट सकाळपासूनच जे आहे ना खूप लेट सगळं सुरू होतं. तर झालंच नाही. बोटवे करणं कसं 1-2 तास तरी लागतात, थोडंसंही पीठ मळू आपण तर. त्यामुळे म्हणलं आता हे साडी जी आहे ना याचे ब्लाऊज पीस मला काढायची होती, पदरं शिवायचे आहेत साडीचे. तसं तर मी पिको फॉललाच देते आणि घरी पण मशीन आहे, तर म्हणलं आज घरी शिवूया. वेळ पण होता आता, म्हणजे इव्हनिंगची वेळ आहे ही.
इकडं ब्लाऊज अगोदर मी कट करून घेते साडीमधलं आणि बाहेर शिवायला दिलेले तिथं जे दिलेले आहेत माझ्या टेलरला मी ते परतच देत नाहीत, खूप दिवस झाले तिथंच आहे. त्यामुळे म्हणलं आता बाहेर देण्यापेक्षा मी माझंच शिवून घेईन हे एक ब्लाऊज घरच्या घरी. तर आज मी ब्लाऊजसाठी अस्तर कट करून ठेवणार आहे. या साडीतलं ब्लाऊज मला शिवून घ्यायचं आहे आणि साडीचे पदर पण शिवायचे आहेत आणि याच्या अगोदर मी 2-3 साडीचे पदर शिवलेले आहेत. जशी माझी रोजची रेग्युलर कामं झाली ना तसं मी या रूममध्येच आहे. आज मी बाहेर गेलेली नाही आहे, फक्त शिवण्याचंच काम चालू आहे. म्हणजे जी शिलाई वगैरे उकळते किंवा नवीन कपडे आणले त्याला शिलाई घालायची हे सगळं मी जमा करून ठेवलेलं होतं. आणि काही उशीचे खोळ होते ते पण शिलाई निघालेली होती, त्याला पण शिलाई मारलेली आहे. तर ही छोटी मोठी कामं होतच नाही आहेत. वेळ काढून बसला मग सगळे एकत्रच करते मी, नाहीतर खूप दिवस तसेच पडून राहतात. तर इकडं एका साईडचं मी साडीचं पदर शिवून घेतलेलं आहे, आता दुसऱ्या साईडचं मी शिवून घेत आहे. तसं तर सगळ्या साडींना लेसच असतं पदराकडे, पण या साडीला लेस नाही, बिना लेसची साडी आहे. ही साडी ना मला खूप आवडली होती, म्हणजे कॉटनची साडी आहे, खूप छान आहे. कॅमेऱ्यामध्ये तितकं क्लिअर दिसत नाही पण कपडा खूप छान आहे या साडीचा. तर मी आज पदर वगैरे शिवून घेतले आणि ब्लाऊज पण कट करून ठेवणार आहे. जसं मला वेळ भेटला तसं मी शिवून घेणार आहे. कट करून ठेवलं म्हणजे अर्धी कामं होतात, मग शिवायला वेळ लागणार नाही, म्हणून आज ते पण काम करणार. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, म्हणजे रात्रीचे 8 वाजेपर्यंत निवांत ही सगळी कामं करून घेते. मग नंतर मी स्वयंपाक वगैरे करणार आहे, कारण या कामाला नंतर मूड लागणार नाही. स्वयंपाक आपण थोडासा लेट झाला तरी घाई गडबडीनं करतो. तर इकडे साडी मी दोन्ही साईडची पदरं शिवलेली आहेत आणि घडी घालून साडी मी इथंच ठेवलेली आहे. बाहेर दिलं तर पिको फॉल सगळंच होऊन जातं त्याचं, पण यावेळेस दिलेलं नाही, कारण जे दिलेले आहेत अगोदरचे टेलर देतच नाहीत. खूप दिवस झालं तिथंच आहेत. मला वाटतं तिथं ठेवूनच ते कपडे विजून जाणार आहेत, देणार नाही. ते खूप दिवस झाले तिकडंच आहेत, म्हणून म्हटलं यावेळेस आता घरच्या घरीच आपण मशीनवरती शिवून घेऊया. इकडं झालेलं हे सगळं जे हे आता पडलेला होता कचरा वगैरे, म्हणजे कचरा काय या साडीचंच ते चिठ्ठी वगैरे असतात ना, ते सगळं काढून ठेवलेलं होतं मी, काढून ठेवलेलं आहे. आणि ब्लाऊज जे आहे ना साडीतलं, याला ना कुठलंही मॅच होत नव्हतं, म्हणजे हे ब्लाऊज पीस जे अस्तर आहे ना ते मॅच होत नव्हतं. तर नंतर मी घेऊन आले आणि हे थोडंसं मॅच वाटलं. अगोदरचं पिवळं घेतलेलं होतं मी, ते काही मॅच झालं नाही आहे. नंतर मी हे अस्तर जे आहे ना ते कट करून ठेवलेलं आहे. आता बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल, म्हणजे कट तर केलेला आहे, आता निवांत एक दिवस शिवून घेणार. म्हणजे थोडंसं लवकर किचनची कामं आवरली ना, एक वेळा सुरुवात केली की मग झाल्याशिवाय मी उठत नाही. पण सुरुवात करतो वेळेस वाटतं की आता होणार नाही, नंतर करूया या नादामध्ये ते मी दिवसच घालते, ते कामच करत नाही असं होतं. पण एक वेळा सुरुवात केली ना आपली कामं सुरळीत होतात. तर इकडे आता आलेले मी किचनमध्ये. अगोदर भात बनत ठेवला, म्हणजे आता रात्रीचा स्वयंपाक मी करून घेते. आज खूप लेट झालेला आहे मला, सकाळी पण लेट झाला होता, आता पण लेट झाला, म्हणजे टाईम सांगितलं 8:30 वाजले आहेत. आणि वटाणे भिजू घातलेले आहेत मी. उद्या मी वटाणे म्हणजे मिक्स भाजी बनवणार आहे, त्यासाठी उद्या गुरुवार पण आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना ते तारीख वार हे सगळं सांगत जा. तर आजचा वार बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर वटाणे वगैरे भिजत घातलेले आहेत मी. उद्या खिचडी पण बनणार प्रसादामध्ये. तर उद्याची थोडीफार तयारी, म्हणजे काय बनणार, कशा प्रकारे बनणार, नियोजन पण करून ठेवलं. आणि हे आणलेले सुपरपीठ बोटवे बनवण्यासाठी. तर आता उद्यापासून बोटवे पण बनवणार आहे. आणि बाकीची कामं काय काय करते काय माहिती. आज पण मी तुम्हाला म्हणलेलं होतं, तुम्ही म्हणसाल ताई रोज पण तेच म्हणते, तो काही बनवत नाही, पण उद्या मी नक्की बनवणार आहे गॅरंटीनं. तर इकडं दूध जे आहे ना ते मी काढलेलं आहे मोठ्या हंड्यात. साय अगोदर वेगळी केली, नंतर दूध गरम करून काढलेलं आहे. दूध विरजू लावायचं आहे, त्यामुळे दूध थोडंसं कोमट करून घेतलं, एकदम जास्त कडक किंवा जास्त थंड नाही आहे. आणि हे पातेले जे आहे ना ते साय मी खाल्लेले आहे, मला आवडतं असं खायला. तर आता यामध्ये मी विरजण टाकलेलं आहे, झाकून ठेवूया. आणि सकाळपर्यंत छान दही होतं, म्हणजे त्याला बार बार उघडून बघायचं नाही किंवा डिस्टर्ब करायचं नाही, एकदम मस्त दही होतं सकाळपर्यंत. तर सगळं थोडंसं दूध चहासाठी ठेवले, ते पण मी झाकून ठेवलेलं आहे. तर हे झालं दुधाचं काम, संग स्वयंपाकी होत आहे आणि इकडं माझी पोटपूजाही सुरू आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.